विजय मरसाळे यांचे संत मुक्ताई मंदिरात दर्शन। मुक्ताईनगर, जून 20 नाशिक येथील विजय मरसाळे यांनी आत्मसंतुष्टी, आध्यात्मिक शांती आणि ईश्वराच्या कृपेसाठी सायकलने संपूर्ण भारतातील 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन करण्याचा संकल्प केला आहे। या पवित्र संकल्पाच्या अनुषंगाने त्यांनी सायकलवरून हिमालय ते कन्याकुमारीपर्यंतचा अंदाजे 10,000 किमीचा प्रवास सुरू केला आहे। या प्रवासात ओंकारेश्वर आणि उज्जैनच्या दिशेने जात असताना ते जळगाव जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र संत मुक्ताई मंदिर, मुक्ताईनगर तालुक्यातील जुनेगाव येथे श्री नागेश्वर मंदिराचे दर्शन घेण्यासाठी थांबले होते। त्यानंतर त्यांनी जे स्कूलचे क्लार्क श्री अजय खुळे यांच्या निवासस्थानी मुक्काम केला। आपल्या या दिव्य यात्रेच्या पुढील टप्प्यासाठी जून 21 रोजी ते पुन्हा मार्गस्थ झाले। त्यांच्या या आध्यात्मिक प्रवासाला अजय खुळे व खुळे परिवार, शिवसेना शहरप्रमुख श्री प्रशांत टोंगे तसेच शहरातील नागरिकांनी शुभेच्छा दिल्या आहेत। आपण कुठल्या आहात आणि ही 12 ज्योतिर्लिंग यात्रा कशा निमित्त काढली, काय सांगाल याबद्दल? मी विजय मरसाळे, नाशिकहून आलेलो आहे। ज्योतिर्लिंग यात्रा हे एक माझं स्वप्न होतं। 12 शक्तिपीठ, 12 ज्योतिर्लिंग आणि 4 धाम करण्याची जे भारत भ्रमण करण्याची एक माझं तरुणपणापासूनच स्वप्न होतं आणि ते आता मी पूर्णत्वास नेत आहे। साधारण किती किलोमीटरचा प्रवास असणार आहे? हा साधारण आता इथून केदारनाथ आणि ते सगळं करून मी साऊथमध्ये जाणार आहे, कन्याकुमारीपर्यंत, रामेश्वरम कन्याकुमारीपर्यंत जाणार आहे। तिथून परत नाशिकपर्यंत येईल। तर हा सगळा प्रवास 9,500 किलोमीटरचा असेल। 9,000। काय संकल्प काय केला आपण यात्रेसंदर्भात? आपला संकल्प काय? माझा जरी ही यात्रा सायकलिंग यात्रा असली तरी माझा आध्यात्मिक संकल्प आहे। यामध्ये जे 12 ज्योतिर्लिंग आहे, 12 राशींवरती ते स्थापित आहे। 12 राशींवरती स्थापित ज्योतिर्लिंगाची जी ब्रह्मांडीय ऊर्जा आहे त्याच्याशी संमिलित होण्याचा माझा निर्धार आहे। 12 ज्योतिर्लिंग, 12 शक्तिपीठ आणि 4 धाम, तर शिव आणि शक्तीची साधना करून मोक्षप्राप्तीकडे, 4 धाममध्ये मोक्षप्राप्तीसाठी हा संकल्प आहे।